छान वाटलं आणि इकडे बोलायचे मला खूप आनंद वाटतोय की मी इकडे आज बोलणार आहे. पहिले प्रथम मी डॉक्टर शुभम रवींद्र देसले. शाळेत असताना मी इकडे ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलला होतो. मग त्याच्यानंतर मी शिरपूरला गेलो आर सी पटेलला, 9वी-10वी तिकडून केली. मग माझा MBBS मी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून केलंय. त्यानंतर मी 1 वर्ष दिल्लीला होतो. मग त्यानंतर मी माझा MD मेडिसिन कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भुवनेश्वर येथून केलंय. तर असं सगळं प्रवास करताना मला गावाची खूप आठवण येत होती आणि मी तेव्हाच विचार केलेला की गावाकडे जाऊन मला लोकांना कोणत्या तरी टॉपिकवर किंवा कोणत्या तरी आजारावर काही बोलायचं आहे. पण सरांनी मला एवढा मेन विषय दिलाय की जे आजकाल समाजामध्ये खूप जास्त कॉमन झालंय. तर आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा शब्द आपल्या कानावर पडताच किंवा कॅन्सर या टॉपिकवर बोलताना सगळ्यात पहिली जी भावना आपल्या मनात येते ती म्हणजे भीतीची. कोणी काही कॅन्सरवर बोलत असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला भीतीच वाटते की बाबा कॅन्सर बद्दल बोलताय. तर कॅन्सरवर बोलण्याच्या अगोदर तुम्हाला मला एक स्टोरी सांगायची. मी कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे एक काका आले आणि त्या काकांचं वय होतं 45. ते 45 वयाचे काका ते मला बोलले की सर मला तोंडात छाला झालाय. त्यांना विचारलं की काका किती दिवसापासून तो छाला आहे. ते बोलले की साधारणतः 6 महिन्यापासून झालाय, पण मी दुर्लक्ष करत होतो की आता बरा होईल तेव्हा बरा होईल, पण तो काही बरा झाला नाही. आणि मग 6 महिन्यानंतर ते माझ्याकडे आले. मग मी त्यांना बोललो की काका छाला आहे तर मग आपल्याला FNAC किंवा बायोप्सी नावाची एक टेस्ट करावी लागेल. आता FNAC किंवा बायोप्सी काय असतं हे तुम्हाला मी नंतर सांगेन. नेमकं ती टेस्ट केली आणि टेस्ट मध्ये त्यांना कॅन्सर आला. कॅन्सर येताच ते माझ्यासमोर एकदम ढसढस रडायला लागले आणि त्यांनी मला फक्त एकच प्रश्न विचारला की सर मी जिवंत राहील का. आज पण तो प्रश्न माझ्या कानात तसा ना तसा घुमत असतो आणि म्हणूनच मी आज आलोय. कॅन्सर हा एका दिवसात होणारा आजार नाही, तर हा हळूहळू होतो आणि आपण या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर मृत्यू नक्कीच. पण कॅन्सरला जर का आपण सुरुवातीच्या स्टेजवर जर का पकडलं तर कॅन्सर ट्रीटेबल आहे. कॅन्सर बरं होऊ शकतो. व्यवस्थित जर का आपण ट्रीटमेंट केलं तर 100% कॅन्सर बरा होऊ शकतो. ही एक गोष्ट मला सांगायची आहे. कारण सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही खरं आणि मनाप्रमाणे सांगा. मी तुम्हाला काही जज वगैरे करणार नाहीये. इकडे किती लोक तंबाखू खातात? हात वरती करा बरं. कोणी तंबाखू वगैरे खातात? नाहीये. कोणी स्मोकिंग वगैरे करतं, सिगरेट वगैरे, दारू वगैरे कोणीच नाही. एक चांगली गोष्ट आहे. पण सत्य जर का बघितलं तर भारतामध्ये प्रत्येक 10 पैकी 7 ते 8 लोक एक तर स्मोकिंग करतात, एक तर तंबाखू खातात, एक तर दारू पितात, या सगळ्या गोष्टी करतात. आणि आता तुम्हाला दुसरा प्रश्न मी असा विचारतो की तुमच्यापैकी तुमच्या आसपास मित्रांमध्ये कोणी नोन लोकांमध्ये तुम्ही ज्यांना ओळखतात तुमच्यापैकी तुमच्या आसपास किती लोकांना कॅन्सर आहे? हात वरती करा बरं. आहे तुमच्या ओळखीमध्ये कोणालाच कॅन्सर नाहीये असेलच ना. आपल्याकडे भरपूर लोकांना कॅन्सर असतो आणि ही जे रियालिटी आहे की आपल्या आसपास आता कॅन्सर आलाय आणि हे आपल्याला ओळखणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तेवढंच गरजेचं आहे की आपल्या आसपास कॅन्सर आलाय. आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की कॅन्सर म्हणजे फक्त शहरातच होतो. नाही, शिंदखेड्यात पण भरपूर पेशंट आहेत की त्यांना कॅन्सर आहे. शिंदखेड्यात पण भरपूर पेशंट आहेत की त्यांना कॅन्सर आहे आणि हे ओळखणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी, आता मेन टॉपिक म्हणजे की कॅन्सर म्हणजे काय. आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्या पेशी जर का गरजेपेक्षा किंवा ॲबनॉर्मली वाढायला लागले तर त्याला आपण कॅन्सर म्हणतो. खिचडीमध्ये आपण मसाले टाकताना, तांदूळ टाकताना, डाळ टाकताना एखादा पदार्थ जास्त टाकला जशी खिचडी खराब होते, तसंच शरीरामध्ये आपली एकही पेशी नियमापेक्षा नॉर्मल पेक्षा जास्त वाढायला लागली तर त्याला कॅन्सर म्हणतो. आणि कॅन्सर झाला की आपलं शरीर व्यवस्थित चालू शकत नाही. कॅन्सर म्हणजे हेच की पेशी जर का नॉर्मल पेक्षा जास्त वाढल्या तर ते कॅन्सर. दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडे परत एक काका आले आणि माझं असं असतं की पेशंटला काही बोलण्याच्या आधी मी त्याला तपासून घेतलेलं बरं असतं. मग मी त्यांना बोललो की तुमची जीभ दाखवा, तर ती जीभ दाखवली तोंडाला एकदम लाल कलरचं काहीतरी तुमच्या रुजलेला जिभेच्या खाली, जिभेच्या वरती, बाजूला. तर त्यांना म्हटलं काका हे काय? काहीच नाही म्हणे. मग त्यांना बोललो म्हटलं काय तुम्ही काय तंबाखू खाता का?
वर्ष जगले आणि ते 40-50 वर्षापासून सिगरेट ओढत होते, त्यांना काहीच नाही झालं तर मला काय होईल, मला काहीच नाही झालं. म्हणजे लोकांनी कॅन्सर किंवा धूम्रपान किंवा गुटखा खैरी हे खाणं एक जोक बनवून ठेवलंय. ज्याला कॅन्सर होतो त्यालाच कळतं आणि जोपर्यंत या लोकांना कॅन्सर होत नाही तोपर्यंत यांना कळत नाही. पूर्ण एकदम जोक बनवून ठेवलाय. गोष्ट अशी आहे की मला काहीच झालं नाहीये, मला काहीच झालं नाहीये. मग मी त्या काकांना बोललो आतापर्यंत काही झालेलं नाही, पण जेव्हा होईल तेव्हा मग खूप काही होऊन जाईल आणि तोपर्यंत टाइम गेलेला असतो. तसंच आपल्या हॉस्पिटलला एक पेशंट आलेले, बिचारे धनगर समाजाचे होते. त्यांना जिभेचा कॅन्सर झालेला. जिभेचा कॅन्सर झाल्यामुळे त्यांना गिळता येत नव्हतं. त्यांनी 6 महिने न गिळता फक्त दूध, दूध त्यांना ते वाटलं पण नाही गिळणं न गिळता येणं म्हणजे पण काहीतरी आजार असू शकतो. त्यांना असं वाटलं टॉन्सिल वाढून गेले, काय वाढून गेले, त्यांनी डॉक्टरांना दाखवलंच नाही. शेवटी तो लास्ट स्टेज कॅन्सर होऊन गेला. आता त्यांना शिर्डीला पाठवावं लागतंय फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे. म्हणजे एवढं लास्ट स्टेज पर्यंत लोक चालले जातात तरी त्यांच्या कळण्यात येत नाही की त्यांना कॅन्सर किंवा मी डॉक्टरांना दाखवू किंवा मी काही टेस्ट करून घेऊ असं बिलकुल होत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या आता भारताची कंडिशन मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या भारतामध्ये प्रत्येक वर्षी 14 लाख लोकांना कॅन्सर होतो. म्हणजे जर का आपण मॅथ केलं तर प्रत्येक एका दिवसाला 4000 लोकांना कॅन्सर होतो. दुसरी गोष्ट अशी जर का आपण मिनिटात बघितलं तर प्रत्येक 8 मिनिटाला माणसाला कॅन्सर होतो. म्हणजे आता माझं भाषण संपत कॅन्सरमुळे कमीत कमी 2-3 लोकांचा मृत्यू झालेला असेल भारतात फक्त या 2-3 मिनिटात. दुसरी गोष्ट अशी की 100 पेशंट मधनं 40 पेशंटला कॅन्सर होतो ते फक्त टबॅकोमुळे. टबॅकोमध्ये सगळं येतं, खैनी येते, बार येतो, सिगरेट येते. तर भारतामध्ये जेवढे लोक ऍक्सिडेंटमुळे मरण पावतात त्याच्यापेक्षा जास्त लोक मरण पावतात टबॅकोमुळे. पण हे लोकांना कळतच नाही की टोबॅको एवढा हानिकारक आहे. आता आपल्या शिंदड्यात पण बघणार किती टपऱ्या म्हणजे दवाखान्यापेक्षा टपऱ्यात जास्त, त्या टपऱ्यांवर उभं राहणाऱ्या अजून वेगळं. हे कुठेतरी आपण थांबायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला माहिती आहे का आपल्या गावात जर का कोणी 10 पेशंट कॅन्सरचे असतील तर 10 पैकी कमीत कमी 4 पेशंट माउथ कॅन्सरचे असतात. माउथ कॅन्सरचा प्रमाण एवढा का वाढलाय? दिवसभर त्या तोंडात ते बार भरून ठेवतात, विमल भरून ठेवतात, त्याच्याने माउथ कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. महिलांमध्ये बघितलं तर महिलांमध्ये प्रत्येक 28 महिलांमधनं 1 महिलेला स्तनाचा कॅन्सर असतो, ब्रेस्ट कॅन्सर असतो. आणि आपल्या समाजात महिला एकदम लाजाळू असतात, त्यांना वियर्ड वाटतं, काय वाटतं ते डॉक्टरांकडे जातच नाही. स्तनामध्ये क्लिअर कोणती गाठ दिसते तर गाठ त्यांना होती की मला गाठ झाली, काय झालंय, पण लाज की मला डॉक्टरांना तिथे गेल्यानंतर मला लाज वाटते, मला कसं तरी होईल, हे होईल, ते होईल. आणि शेवटी कॅन्सर मोठा झाल्यावर कुठेतरी ते स्तन ॲबनॉर्मल दिसायला लागतं, तेव्हा ते डॉक्टरकडे जातात. तोपर्यंत खूप जास्त लेट झालेलं असतं. म्हणून आता इकडे महिला नाहीये, पण हा व्हिडिओ जर का कोणत्या महिलेला अपलोड होत असेल, अपडेट होत असेल तर महिलांसाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट मी हे सांगतो. स्तनांमध्ये जर का गाठ फील होत असेल, हाताला गाठ लागत असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा आणि तपासून घ्या. दुसरी गोष्ट अशी की भारतामध्ये 70% कॅन्सरचे पेशंट डॉक्टरांकडे जेव्हा येतात दाखवायला तेव्हा ऑलरेडी खूप लेट झालेलं असतं आणि कॅन्सरचा स्टेज प्रमाण खूप जास्त वाढलेला असतो. तेव्हा त्यांना ट्रीटमेंट देऊन पण काही फायदा नसतो. म्हणजेच काय की आपल्या भारतामध्ये कॅन्सरचा पेशंट डॉक्टरांकडे खूप लेट जातो, तो लवकर जात नाही. कारण म्हणजे तेच दुर्लक्ष करणं, बघणं नाही, टेस्ट नाही करणं. दुसरी गोष्ट अशी भारतामध्ये कॅन्सरचा प्रमाण एवढा जोरात आणि एवढ्या हाय स्पीडने वाढतोय की 2040 पर्यंत भारतामध्ये कॅन्सरचे जे नंबर आहेत ते डबल होणार आहे. आता जर का वार्षिक कॅन्सरचा नंबर 14 लाख आहे तर 2040 पर्यंत 14 लाखाचं किती होणार तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. आणि एका तर खाणं पिणं, भेसळ होणं, सिगरेट फुकणं, दारू पिणं किंवा हे गांजा झालं किंवा बिडी झालं किंवा तंबाखू, हे आजकालचे जे सगळे सवय झाल्यात, स्ट्रेस झालं, खाणं पिणं, वजन वाढणं, डायबिटीज, बीपी, या सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सर होतो. म्हणून सायंटिस्ट लोकांनी असं प्रिडिक्ट केलंय की 2040 पर्यंत भारतामध्ये कॅन्सरचे पेशंट डबल होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आता हे सगळं निगेटिव्हिटी तर तुमच्या याच्यात घालूनच दिली की एवढं निगेटिव्ह सरकवले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अशी की कॅन्सरचा पेशंट जर का पहिला स्टेजवर आला तर 10 पेशंट मधनं 9 पेशंट
एकदम बरोबर होता, कॅन्सर आपण संपवू शकतो. पण मग गोष्ट अशीच आहे, 10 कॅन्सरचे पेशंट असतील तर त्याच्यामधून 6-7 पेशंट डॉक्टरांकडे येतात तेव्हा ते एकदम लेट येतात. ही सगळी वास्तू सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये. दुसरी गोष्ट अशी की कॅन्सर का होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या जर का आपण गावाच्या याच्या हिशोबाने विचार केला तर डायबिटीज मेंटेन न असणं, वजन वाढणं, पोट वाढणं, स्ट्रेस जास्त घेणं, मटन हे ते नॉनव्हेज, त्याच्याने पण पोटाचा कॅन्सर होतो. तोंडाचा कॅन्सर म्हणजे गुटखा खाणं, पान खाणं, विमल खाणं. फुफ्फुसचा कॅन्सर म्हणजे स्मोकिंग करणं, बरोबर. या सगळ्या गोष्टींनी कॅन्सर होतो. आता कॅन्सर झाल्यावर पेशंटला काय काय चेंजेस येतात, बदल येतात ते आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. कॅन्सर झाल्यावर पेशंट सांगतो की तोंडात छाला झालाय, छाला काही जात नाहीये, 3-4 महिन्यापासून छाला जाते म्हणजे माउथ कॅन्सर. पेशंट जर का सांगतोय की मला लघवी करताना त्रास होतोय, मला लघवी येते पण ती निघतच नाहीये बाहेर, मधूनच लघवी नसते, किंवा लघवी येते तर लघवीमध्ये जळण होतीये किंवा वारंवार लघवी होती, तर म्हणजे किडनीचा कॅन्सर किंवा ब्लॅडरचा कॅन्सर. संडास करताना त्रास होतोय, संडास करताना जळजळ होतीये किंवा संडास 2-3 दिवसांमध्ये एक वेळेस होतीये किंवा दररोज पातळ संडास 3-4 महिन्यापासून होतंय, किंवा माझं वजनच कमी होऊन गेलं, 3-4 महिन्यामध्ये माझं वजन 10 किलोने कमी होऊन गेलं किंवा 8 किलोने कमी होऊन गेलं, तर म्हणजे पोटाचा कॅन्सर. जर का हातापायामधनं, नखांमधनं, डोळ्यांमधनं किंवा दातांमधनं कुठून रक्त येत असेल किंवा संडास करताना आपल्याला असं वाटतंय की संडास नॉर्मली पिवळ्या कलरची असते तर माझी संडास पांढऱ्या कलरची होते, म्हणजे लिव्हर कॅन्सर. तर कॅन्सरचे पण वेगवेगळे टाइप्स असतात. पण जर का आपल्या शरीरामध्ये आपल्याला 1-1.5 महिन्यापेक्षा जास्त टाइमापेक्षा असा त्रास होत असेल तर खूप जास्त संभावना आहे की तुम्हाला कॅन्सर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना दाखवा आणि डॉक्टर जे सांगतात ते पालन करा. म्हणून जर का कॅन्सर लवकरात लवकर फर्स्ट स्टेजवर किंवा सेकंड स्टेजवर आपल्याला आढळला तर आपण ट्रीटमेंट केलं. मी जसं तुम्हाला पहिले बोललो की 10 पैकी 9 पेशंट ट्रीटेबल आहेत, कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. पण जर का स्टेज वाढली, कॅन्सरची स्टेज वाढली, मग पूर्णपणे बरं करणं असंभव किंवा अशक्य असतं. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टरांकडे आल्यावर कॅन्सरसाठी डायग्नोज करण्यासाठी डॉक्टर काय करतात, तर जर का एफएनएसी बायोप्सी तिथून तुकडा काढला जातो. समजा इकडं तोंडाचा कॅन्सर असेल, कोणाला छाला झाला असेल तर तिथं सुई टाकून तिथला तो टिश्यू, तिथले स्नायू